नमस्कार. नमस्कार. मी सौ प्रणोती यशवंत शितोळे, महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक आणि मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपची संस्थापिका. दर मंगळवारी आपण आधुनिक युगातील हिरकणींचा प्रवास जाणून घेतो. प्रवास आत्मनिर्भरतेचा, आधुनिक युगातील हिरकणींचा. या सेशनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्री व्यक्तिमत्वांना आपण भेटतो, त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास जाणून घेतो आणि आपण आपल्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासामध्ये त्यातली सकारात्मकता, त्यातली ऊर्जा आणि त्यातली प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या या आपल्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट सुषमा सावळे मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या सेशन मध्ये. नमस्कार. ऍडव्होकेट सुषमा साळवे या पेशाने वकील आहेत, त्याचबरोबर त्या लेखिका आहेत, कवयित्री आहेत, निर्मात्या आहेत आणि त्यांनी विविध नाटकांमध्ये देखील काम केलेलं आहे. सो अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटतोय. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास. मॅडम, तुमची परवानगी असेल तर आपण सुरुवात करायची का? अगदी नक्की नक्की, काहीच प्रॉब्लेम नाही. येस. पुन्हा एकदा मॅडम मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मी एक छोटीशी ओळख आपल्या मैत्रिणींना तुमची करून दिलेलीच आहे, पण मी अशी विनंती करते की एक विस्तृत ओळख तुम्ही आपल्या मैत्रिणींना करून द्यावी. नमस्कार, मी ऍडव्होकेट सुषमा सावळे आणि मी औरंगाबाद हायकोर्टात प्रॅक्टिस करत होते आणि जवळजवळ 20 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. मी कायदेविषयक बरेच लेख लिहिलेले आहेत. मी कायदेविषयक बरेच लिखाण माझं झालेलं आहे. आता पुढे जसं जशी मुलाखत होईल तशी तशी ह्याच्याबद्दलची आणखीन ओळख होईलच. प्रणोती मॅडम आहेत, त्या मला बोलता करतीलच आणि त्याच्यातनं तुम्हाला सगळं कळेलच. त्याच्यामुळे मी सगळं एकदम एका दमात सांगणार नाहीये. हळूहळू कुठल्याही गोष्टीचा स्वाद घेतलेला बरा, नाही का? म्हणून आपण हळूहळूच त्या गोष्टीकडे वळूयात. तर मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही सगळेजण आज लाईव्ह बघता आहात आणि मला खूप आनंद होतोय की तुम्ही मला प्रेरित करता आहात. धन्यवाद. नक्कीच मॅडम, मला वाटतं आयुष्य म्हणजे हे एक असंच आहे, एकमेकांच्या विचारांनी, एकमेकांच्या आयुष्यभरातल्या अनुभवांनी आपण एकमेकांना प्रेरणा देत राहतो आणि तोच प्रवास ज्यावेळेला आपल्याला अशा एका प्लॅटफॉर्मवरती मांडायची संधी मिळते, त्याला निश्चितपणे आपण हजारो लोकांच्या पर्यंत, हजारो महिलांच्या पर्यंत, आपल्या मैत्रिणींच्या पर्यंत पोहोचू शकतो. फार छान मॅडम तुम्ही सांगितलं ते सुरुवातीलाच. जसं की आता तुमची ओळख तुम्ही करून दिली, औरंगाबाद हायकोर्टामध्ये तुम्ही वकील म्हणून काम करत आहात. तर हे वकील व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि साधारण या वकिलीच्या प्रवासातले काय अनुभव शेअर कराल तुम्ही? खरं सांगायचं तर माझं जेव्हा लग्न झालं त्यावेळेला मी म्हणजे लहान वयात लग्न झालं असं म्हणायला हरकत नाही. 20व्या वर्षी माझं लग्न झालं, त्यावेळेला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नव्हतं. तर मुलगा झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मुलगी झाल्यानंतर 3 वर्षांनी मुलगी झाल्यानंतर मी लॉला ऍडमिशन घेतली. आणि तत्पूर्वी मला हे सांगावं असं वाटतं की मी लहान असताना म्हणजे त्या काळी असं होतं की डिस्ट्रिक्ट कोर्टात जर एखादी मर्डर केस असेल किंवा खून खटला चालवायचा असेल तर तो चालवताना डिस्ट्रिक्ट कोर्टामधले जे वकील असतात, जिल्हा न्यायालयातले जे वकील असतात, ते गाऊन घालतात. काळा गाऊन घालून त्यांना तो खटला चालवायला लागतो. आणि माझ्या वडिलांना मी ते पाहायचे की ते गाऊन घालून जातायत आणि असं. तर मला तेव्हापासून ती अशी माझी एक मनात ओढ निर्माण झाली की नाही, आपणही असं काहीतरी केलं पाहिजे. तर मी लहान होते, मला कळत नव्हतं आणि मी तो गाऊन घालून आरशाच्या समोर अशी उभी राहायची. तर वडील म्हणायचे की नाही, पहिल्यांदा तू तशी हो आणि मग हा गाऊन घाल. आणि त्यानंतर माझा असा निर्णय झाला की आपण वकील व्हावं आणि मग माझ्या वकिलीकडे, या करिअरकडे मी वळले. नक्कीच मॅडम. आणि म्हणजे आता तुम्ही सांगितलं की लग्नानंतर तुमचं शिक्षण झालेलं आहे, म्हणजे वकिलीचं असेल, ग्रॅज्युएशनचं असेल आणि त्यानंतर तुमचा वकिलीचा एवढा मोठ्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आणि मग हायकोर्टामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. तर तो अनुभव कसा होता? आणि मला वाटतं हायकोर्टाचा एक किस्सा आहे जो ऐकायला मला निश्चितपणे आवडेल. हो, नक्कीच मी सांगणार आहे. सुरुवात तर माझी तालुका कोर्टापासून झाली आणि तेव्हा अगदी नवीन होते. मग नंतर हायकोर्टात मी आले. औरंगाबादच्या हायकोर्टात माझे नवीन होते दिवस ते. म्हणजे तिथला काही मला अनुभव नव्हता. असं मराठी भाषेत अगदी जर आपण म्हणलं की कोणी कुत्र ओळखीचं नाही असं आपण जे म्हणतो तशी माझी अवस्था होती की माझं कोणीही तिथे ओळखीचं नव्हतं आणि मी तिथे माझं स्वतःचं बस्तान बसवणार होते. आणि
सुरुवातीला जेव्हा नवीन वकील असतो तेव्हा तो काय करतो, तर प्रत्येक कोर्टात जाऊन ऑब्झर्वेशन करतो की ह्या कोर्टात काय काम चालतं, जजेस कसा रिस्पॉन्स देतात किंवा जजेस काय क्वेश्चन विचारतात किंवा वकील कसा आर्ग्यू करतात, हे फक्त ऑब्झर्वेशन करायचं आणि कसं बोललं पाहिजे, आपलं ऍटिट्यूड, आपली लँग्वेज कशी असली पाहिजे आणि सेक्शन्सची माहिती होते, कायद्याबद्दलची माहिती होते, हे सगळं ऑब्झर्वेशन करण्यासाठी मी प्रत्येक कोर्टात बसायची. आणि तिथे बसत असताना मला पहिल्यांदा हे जाणवलं की सर्क्युलेशन हा काय प्रकार आहे. तर सर्क्युलेशन म्हणजे हा प्रकार असा असतो की तुमची जी केस असते, तुमचं जेव्हा मॅटर बोर्डावर येतं तेव्हा तुम्हाला जर का हवं असेल की ते त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडजमेंट घ्यायची असेल, तर तुम्ही मग काय करता की त्या मॅटरमध्ये ऍडजमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला सर्क्युलेशन घेऊन ते सरांना, साहेबांना सांगावं लागतं की आम्हाला याच्यामध्ये अशा अशा गोष्टीमुळे पुढं आम्हाला तारीख हवी आहे. तर 2 मैत्रिणी होत्या. सहज एका कोर्ट हॉलच्या समोर मी उभी होते. 2 मैत्रिणी होत्या आणि त्यांच्यात बोलणं चाललं होतं, की "अगं, माझं की नाही 7 नंबरच्या कोर्टामध्ये एक मॅटर आहे. पण माझ्या 9 मध्ये मला सर्क्युलेशन घ्यायचंय गं, तुला वेळ आहे का?" ती म्हणाली, "नाही गं, माझं 11 मध्ये मॅटर आहे. मला तिथे जायचंय. बघ ना कोणी दुसरं मिळतं का?" तर त्यांची ही चर्चा केल्यानंतर मला असं जाणवलं, की आपण ह्यांना जर काही मदत करू शकलो, तर ती आपण करूयात का? खरं म्हणजे मला काही अनुभव नव्हता. तर मी त्यांना सहज म्हटलं, "मी ह्याच्यात तुम्हाला मदत करू शकते का?" तर त्या म्हणाल्या, की "हो, चालेल की. पण तू नवीन आहेस का?" तर म्हटलं, "हो, मी नवीन आहे." तर म्हणे, "तू करू शकशील का?" म्हटलं, "हो, करू शकेन. काही प्रॉब्लेम नाही." तर मग मी त्यांना म्हटलं, "फक्त मला अर्जन्सी सांगा तुमच्या मॅटरची काय आहे आणि काय करायचंय आणि काय बोलायचंय?" तर त्यांनी सांगितलं, सांगितलं ते मी समजून घेतलं. त्यांच्याकडनं फाईल घेतली, ती वाचली. खरं सांगायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कोर्टाच्या समोर उभं राहणार एवढ्या मोठ्या, तेव्हा नाही म्हटलं तरी थोडंसं धडधडायला होतं. पण तरी मी हिम्मत करून उभी राहिले आणि तो माझा पहिला काय इन्स्पिरेशन होतं माझं. येस. त्याचे थँक्स त्या मैत्रिणींना आहेत, की मी नक्कीच. त्यांचं पहिलं सर्क्युलेशन कोर्टाच्या समोर घेतलं. पहिल्यांदा भीती वाटली, पण जेव्हा उभी राहिले, तेव्हा घडाघडा बोलले आणि मग ती भीती गेली आणि मग नंतर मग दुसरं सर्क्युलेशन, तिसरं सर्क्युलेशन असं करत-करत मग माझी ओळख कशी झाली, की सर्क्युलेशन घ्यायचंय? मग सावळे मॅडमला सांगा, सावळे मॅडम घेऊन देतात. त्या येतात मदतीला. अशी माझी एक ओळख त्या कोर्टात झाली. दुसरा आणखीन एक असा महत्वाचा किस्सा होता, की मला आमच्या कोर्टामध्ये असं असतं, की लीगल मॅटर्स असतात. म्हणजे लीगल एडचे मॅटर हे ह्याच्यासाठी असतात, की जे पक्षकार ज्यांना फी देता नाही येत, ज्यांची ऐपत नाही फी देण्याची, तर त्यांच्यासाठी कोर्ट वकील नेमतो. म्हणजे त्याला कोर्ट फी वकिलाला देतो. म्हणजे पक्षकाराला फी द्यावी नाही लागत. तर असे हे जे मॅटर्स असतात, तर ते मॅटर्स कोर्टाकडे आलेले असतात. तेव्हा मग ते मॅटर आल्यानंतर आपण जर इच्छुक असेल तर कोर्ट आपल्याला मॅटर देतात. तर माझ्याकडे एक लीगल मॅटर आलं होतं मर्डर केसचं. डबल मर्डर केसचं होतं. म्हणजे त्या माणसाने 2 बायकांचे खून केले. त्याच्या दोन्हीही बायकांचे खून केलेले होते. आणि तो हर्सुल जेलला हे होता, कैद होता तिथे. त्या जेलमध्ये होता. मी त्याला भेटले आणि माझी एक अशी प्रोसिजर आहे, की जेव्हा आपण एखाद्या आरोपीच्या बाजूने केस लढतो, तेव्हा त्याला भेटून माहिती घ्यायची. तर मी हर्सुल जेलमध्ये गेले, त्याला भेटले. तो 70 वर्षाचा म्हातारा अक्षरशः पाया पडायला म्हणाला, की "मॅडम मला ह्याच्यातनं सोडवा. मी ऑलरेडी 20 ते 25 वर्ष मी जवळ-जवळ ह्याच्यात काढलेली आहेत जेलमध्ये. आता मला अजून काय ठेवणार तुम्ही?" तर म्हणलं, "ठीक आहे, मी प्रयत्न करेन बाबा, पण तू 2 खून केल्यानंतर सुटशील असं काही वाटत नाही." पण तरी सुद्धा मी प्रयत्न केला, त्याची बाजू कोर्टाच्या समोर मांडली आणि मी त्याच्यात सक्सेस झाले आणि तो सुटला जेलमधनं. तर त्याला एवढा आनंद झाला होता. त्यांनी खूप धन्यवाद दिले, की "मॅडम तुमच्यामुळे असं झालं." हा एक दुसरा किस्सा आहे. तर तिसरा किस्सा असा आहे, की मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, की मी प्रत्येक कोर्टामध्ये असं ऑब्झर्वेशन करायची. जरी समजा आपल्याला काम नसेल, तरी मी घरी जायची नाही. तिथे थांबायची, लायब्ररीमध्ये राहून पुस्तकं वाचायची किंवा मग प्रत्येक कोर्टामध्ये जाऊन ऑब्झर्वेशन करायची. असंच मी कोर्टामध्ये जाऊन बसायची. तेव्हा अ, बाहेर आले मी. एक मॅटर संपलं पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकून झाल्यानंतर मी बाहेर आले. आणि मग 2-3 कोर्ट हॉलच्या पुढे आल्यानंतर मला एक वकील भेटले. ते म्हणाले, की "मॅडम तुम्ही कुठे फिरताय? तुम्हाला साहेबांनी शोधायला पाठवलं त्यांच्या पिऊनला." तर त्या आमच्या वेळेला दाभोळकर म्हणून एक निवृत्त न्यायमूर्ती होते. तर त्यावेळेला माझ्या वेळेला ते होते ना, तर त्यावेळेला त्यांनी मला शोधायला त्यांच्या पिऊनला पाठवलं. म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. तर नक्कीच. मी म्हटलं, "असं का? तुम्ही सगळे होतात." तर तो वकील मला म्हणाला, "काय सांगायचं म्हणे मॅडम, ते हट्टच केला म्हणे त्यांनी, की ते सवळे मॅडमला बोलवून आण रे तू शिंदे." ते शिंदे नाव होतं त्या पिऊनचं. "शिंदे ते सवळे मॅडमला बोलवून आण रे तू." तर म्हणे, "आता आम्ही उभं तर आम्हाला दिलंच नाही." नाही म्हणे, "त्यांनाच द्यायचं म्हणे मला मॅटर."
म्हणजे मलाही कळलं नाही की असं का. म्हटलं ठीक आहे. मग मी त्या कोर्टात गेले. आता त्यावेळेला साहेबांचं डिक्टेशन चालू होतं, डिक्टेशन देत होते ते. मग मला थांबणं भाग होतं. मी बसले थोडा वेळ आणि बसल्यानंतर काम संपल्यानंतर मग मला साहेबांनी विचारलं, "हा मॅडम सांगा, तुम्ही घेणार नाही केस, तुमच्यासाठी राखून ठेवली आहे." मग डबल मर्डरची आहे. तर आता परत डबल मर्डरची केस म्हणजे मला जरा थोडंसं दणाणलं, कारण की लगेच आपण परत दुसरी केस चालायची, तर म्हणे मी तुमच्या नावावर टाकली. तशी ती मला ही दुसरी केस मिळाली, कारण की पहिल्या केसमध्ये मला सक्सेस मिळाला हे त्यांना कळलेलं होतं आणि त्यांना हे माहित नव्हतं की मी कोण आहे, काय आहे. काही माहित नव्हतं की मी सावळे साहेबांची मिसेस आहे, हेही माहित नव्हतं. त्याचं कारण असं होतं की एका कार्यक्रमात त्यांनी मला विचारलं की तू याची बायको आहे. म्हणजे तिथंच तिथं झालं की मला असं वाटत होतं की ते मला ओळखतात म्हणून त्यांनी मला हे मॅटर दिलं, पण तसं बरं. नव्हतं. ते मला ओळखतच नव्हते. नक्कीच नक्कीच असं. मॅडम. आणि म्हणजे हे अनुभव असतात ना, हे आपल्याला समृद्ध करून जातात असं मला हो वाटतंय. आणि नंतर मग बऱ्याच कसं वेळेला झालं ते. आपलं. हा मॅम. हां. नंतर मग असे एक मॅटर मिळत गेले आणि मग खूप छान मी खूप छान सेटल झाले. खूप छान जजेस मला मिळाले. खूप छान वकील मित्र मला मिळाले. असं खूप छान म्हणजे वातावरण छानच होतं आमच्या कोर्टातलं. नक्कीच तुमची काम हीच तुमची ओळख झाली आणि त्यामुळे तुमचं काम, तुमचे अनुभव आणि तुमचा जीवन प्रवास मला वाटतं समृद्ध होत गेला. आणि मला म्हणजे इथे एक प्रश्न मनात मॅडम माझ्या असा आला, कारण क्रिमिनल लॉयर म्हटलं की थोडस काय म्हणतो आपण, धोका जास्त आहे किंवा थोड्याशा गोष्टी अशा ज्याला लेडीज किंवा आपण जनरली घाबरतो, अशा गोष्टी क्रिमिनल लॉयर मध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतात. सो ह्याच क्षेत्रात करायचं किंवा क्रिमिनल लॉयरच व्हायचं असं काही तुम्ही ठरवलं होतं का आधी? त्याचा सुद्धा एक किस्सा आहे. मी जेव्हा 6वी-7वी ला होते, तेव्हा तुम्ही तर तुमचं मला माहित नाही, तुम्ही तर माझ्यापेक्षा बऱ्याच लहान आहात. आपण ऐकून माहित असेल की अभ्यंकर खून खटला, जक्कल जगताप हे सगळे ऐकून तर माहित असतील तुम्हाला. त्यावेळेला ती केस खूप गाजली होती आणि ह्या जक्कल जगतापची रोज पेपरमध्ये नावं यायची आणि मग वकिलांचं काय म्हणणं केस उभं राहिल्यानंतर ते मी रोज वाचायचे पेपरमध्ये. म्हणजे एक तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की माझे वडील पण माझे इन्स्पिरेशन होतेच. पण मी हे केसेस जे वाचायची त्याच्यामुळे मला अरे आपण क्रिमिनल लॉयर व्हायला पाहिजे. तर तिथपासून ते माझ्या डोक्यात होतं की आपण क्रिमिनल लॉयरच व्हायचं. की हे आरोपी जे आहेत ना, या आरोपींना आपण धडा शिकवायचा. असं ते माझ्या डोक्यात एक होतं. आणि तिथपासून ती लिंक लागली. मग क्रिमिनल लॉयर व्हायचं हे ठरवलं होतं मी. वा. छान मॅडम, फार सुंदर सांगितलं तुम्ही. या सगळ्या तुमच्या वकिलीच्या प्रवासाबरोबरच तुम्ही म्हणजे लेखन पण करताय. मला वाटतं वकिलीच्या माध्यमातून वकिलाच्या तुमच्या प्रोफेशन मध्ये जे काही अनुभव आले किंवा काउन्सिलिंगचे जे काही काम तुम्ही या माध्यमातून करताय, त्याचंही लेखन, त्याचे काव्य म्हणजे कविता सुद्धा तुम्ही केलेल्या आहेत. तर हे दोन्ही म्हणजे एकीकडे टोटली क्रिमिनल लॉयरचे एक तुमचे हे आहे, काय म्हणतात आपण, ओळख आहे, आणि त्यातून लेखिका आणि कवयित्री म्हणजे संवेदनशील मन, हे दोन्ही कसं काय झालं आणि तिकडं तुम्ही कसं काय वळालं, म्हणजे लेखनाकडे तुमचा प्रवास कसं काय सुरू झाला? हे दोन्हीचं मिश्रण माझ्या वडिलांकडनंच आलंय माझ्याकडे. म्हणजे माझं पहिलं मन साहित्यिक. माझे वडील वकील होते, तसे ते लेखकही होते. त्यांनी खूप छान-छान पुस्तके लिहिलेली आहेत, प्रकाशित झालेली आहेत. आणि मला हा वारसा त्यांच्याकडनं, दोन्ही वारसे त्यांच्याचकडनं मिळालेले आहेत. तर माझं लेखनाचं पण असं झालं की मी सगळ्यात पहिल्यांदा एक आबोली नावाची कथा लिहिली होती. त्याला ती माझ्या भावाने, धाकट्या भावाने वाचली आणि तो म्हणाला, आणि त्याच्यामध्ये मी असं म्हणजे ती कथा जी आहे ना, ती अशी मौन कथा होती. म्हणजे ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यात फक्त मनोगत व्यक्त केलं होतं. अबोली बोलतीये. अबोलीचं झाड जे असतं ते बोलतंय असं मनोगत व्यक्त केलं होतं, की "का रे किती दिवस झाला तू भेटला नाहीस, सुकून गेले ना मी." म्हणजे तो एक तिचं ते मनोगत होतं. तर त्याला ती खूप आवडली आणि त्यांनी मला तिथून इन्स्पिरेशन दिलं, की "तू छानच लिहिलंय." मग तिथपासून मला असं वाटलं, की आपण लिहिलं पाहिजे. मग माझं खूप महाराष्ट्र टाइम्समध्ये वगैरे बरेच माझे लेख वगैरे आले. त्याचं असं कात्रण मी करून ठेवलंय. आणि जसे मी या वकिलीमध्ये आले, तर माझे वकिलीमध्ये आज जे अनुभव आहेत, ते अनुभव मी सगळे असा विचार केला, की लोकांना हा कायदा माहीत झाला तर? सगळ्यांना माहीत होतं असं नाही. मग मी सकाळमध्ये लिहायला सुरुवात केली. आणि सकाळच्या माध्यमातून मला सकाळचे खूप आभार मानावेसे वाटतात, की सकाळनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्या माध्यमातून माझे जवळ-जवळ 2 ते 3 वर्ष हे सदर सातत्याने चालू होतं. त्याच्यामुळे दर शुक्रवारी माझे जे लेख यायचे, ते अगदी सेक्शन वाईज यायचे, की कोणत्या सेक्शन खाली हा गुन्हा येतो, काय, आणि माझ्या बाबतीत कोणती केस माझ्याकडे आली होती, त्याच्यामध्ये काय झालं, काय नाही, हे सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. तर त्या पद्धतीच्या सगळ्या केसेस मी माझ्या शुक्रवारच्या सकाळमध्ये यायच्या. तर म्हणजे दुपारी कोर्टात मला आल्याबरोबर सगळ्यांचं अभिनंदन असायचं, की "मॅडम तुम्ही खूप छान लिहिलं."
तर हे इन्स्पिरेशन मला माझ्या वकील मित्रांकडनं खूप मिळायचं. तर ते एक होतं. आणि कवितांचं म्हणाल तर कवितांचं असं आहे की मला म्हणजे आमच्याच एक कोर्टामध्ये एक खूप ओल्ड वकील होते ज्यांना सेंड ऑफ दिला आम्ही. तर त्यांच्या सेंड ऑफच्या वेळेला मला अचानक एक कविता सुचली. ती कविता सुचली तर त्यांना ती एवढी आवडली, मी बोलून दाखवली माझ्या भाषणात ती कविता, त्यांना एवढी आवडली, ते म्हणे की तू मला ही कविता लिहून दे, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवलं. आणि तिथपासून मला ते माझ्या कवितेचा तोही एक माझा भाग सुरू झाला. आणि माझ्या मग नंतर कविता खूप लिहिल्या गेल्या, आकाशवाणीवर प्रसारित झाल्या, दूरदर्शनवर कविता वाचन झालं, म्हणजे बरंच काही असं. म्हणजे मी कायदेविषयक नाटक सुद्धा, म्हणजे छोटी छोटी नाटकं आपण म्हणतो ते नाट्य लेखन करून आकाशवाणीवर सादरीकरण झालेलं आहे, माझ्या ज्युनियरने वा केलेलं आहे. वा. म्हणजे सुरुवात एक मला वाटतं की सुरुवात होणं गरजेचं असतं. एकदा सुरुवात झाली की आपण ते सातत्य टिकवून ठेवलं तर ते जनमानसांपर्यंत पोहोचण्याचा जो आपला उद्देश असतो तो पोहोचतो. आणि मला वाटतंय या आपल्याला ते सगळ्या लिखाणाच्या माध्यमातून तुम्हाला कोर्टाच्या म्हणजे आपले जे काही कायदे आहेत त्याच्याविषयी एक जागरूकता निर्माण करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता आणि त्या माध्यमातून तुम्ही केलात. साम टीव्हीवरती मॅडम तुमचा बालक पालक संवाद हा शो झाला होता, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडली होती त्याच्यामध्ये आणि फार सुंदर असं तुमचं ते एक मुलाखत झाली होती. तर तो अनुभव कसा होता आणि आत्ताच्या काळामध्ये त्याची काय गरज आहे असं तुम्हाला वाटतं? बालक पालक संवाद त्यांनी अरेंज केला होता. ते त्यांनी मला सांगितलं होतं की कारण बालक पालक या विषयावरती पण मी लेखन मुंबईमध्ये केलं होतं आणि तेही सकाळला चालू होतं. तेही जवळजवळ माझं 2 वर्ष तर सदर चाललंच होतं आणि लोकांचा खूप छान रिस्पॉन्स आला होता मला. आणि मग मला साम टीव्ही कडनं इन्व्हिटेशन होतं की तुम्ही हा प्रोग्राम कराल का. तर तो प्रोग्राम मी केला होता. तर तो खूप छान अनुभव होता. मला खूप साऱ्या लोकांचे प्रश्न आले, खूप साऱ्या लोकांनी मला प्रश्न विचारले आणि त्यांचं समाधान मी करू शकले, ह्याचा एक मला आनंद त्याच्यामध्ये मिळाला. आणि ती मुलाखत खूप छान रंगली होती आमची. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून ते 50, म्हणजे मुलं लग्न झाली तरी खूप मोठी होतात आणि त्यांना खूप अक्कल येते असं नसतं, हे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं. आणि आपण संस्कार ज्याला म्हणतो ते संस्कार म्हणजे काय, तर संस्कार म्हणजे फक्त देवाला दिवा लावणं किंवा शुभंकृती म्हणणं हे संस्कार नाहीयेत. ही झाली नित्यसेवा. पण संस्कार म्हणजे काय, तर मग मोठ्यांशी कसं वागायचं, मोठ्यांशी कसं बोलायचं, कशा पद्धतीने व्यक्त व्हायचं, त्यांना कसं समजून घ्यायचं, आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांशी आपण कसं वागलं पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये मी नमूद केलं होतं. तर तो खूप छान झाला होता कार्यक्रम. आणि आत्ताच्या काळामध्ये बालक पालक संवाद याविषयी तुम्ही काय सांगाल, म्हणजे अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर? सध्या काय झालंय माहितीये का, म्हणजे सगळ्या आता आता तर ह्या सध्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सगळ्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आवश्यकच आहे, कारण ऑनलाईन स्कूल्स चालू आहेत. पण त्याआधी ह्या सिच्युएशन नव्हती तेव्हा सुद्धा मुलांच्या हातात मोबाईल होते. तर ती खूप वाईट गोष्ट आहे. म्हणजे आई-वडिलांचे मोबाईल, मुलांनी गप्प बसावं किंवा आपल्याला काम करू द्यावं, म्हणून आई-वडील त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना मोकळं करतात. पण ते मोबाईल खेळत असताना ते काय करतात? अचानक कुठली लिंक ओपन झाली, त्याच्यावर ते काय पाहतात? त्यांच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो? ह्याची त्या आई-वडिलांना जाणीव नसते. कारण की आई तिच्या कामात रमलेली असते आणि तो मुलगा काहीतरी भलतंच बघत असतो आणि नको त्या वेळेला त्याला नको ते ज्ञान मिळतं. तर माझं असं मत आहे की आई-वडिलांनी मुलांच्या हातात मोबाईल न देता, म्हणजे मुलांवरती अभ्यासाची जबरदस्तीही करू नका तुम्ही. खेळीमेळीने शिक्षण, आपण जे म्हणतो की खेळीमेळीत शिक्षण व्हायला पाहिजे. तसं शिक्षण आपण मुलांना द्यावं आणि मुलांबरोबर आपण घरातले गेम खेळावेत ना. खूप सारे गेम आहेत. कार्ड्स आहेत, कॅरम आहे. मुलांशी आपण गप्पा बोलू. इव्हन एखादं सीरियल बघताना सुद्धा आपण त्यांच्याशी डिस्कस, म्हणजे सीरियलमध्ये पण चांगलं सीरियल, जे असं संस्कारित चांगलं सीरियल असेल असं बघायचं. नाहीतर आजकालची सीरियल बघण्यासारखी अजिबात असत नाही. त्याच्यामुळे तसे सीरियल नाही. किंवा लहान मुलांचे किड्स प्रोग्राम्स पण असतात, ते पहावेत. डान्स प्रोग्राम सगळ्यात बेस्ट म्हणजे सुपर डान्सचा प्रोग्राम येतो. असे मुलांना दाखवावेत, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करावी किंवा मुलांना काय आवडतं, त्यांच्या आवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना त्याच्यामध्ये आपण म्हणजे भाग घेण्यासाठी प्रवृत्त करायचं. कारण माझ्या मुलीला गायन आणि डान्स हे खूप आवडायचं, हे मला कळलं होतं. आणि ती ई-टीव्ही वरती येऊन गेलेली आहे माझी मुलगी. अरे वा. येस, तिला एका प्रोग्राममध्ये मी आणलं होतं आणि त्यावेळेला अ, विजय चव्हाण होते. आता मला वाटतं नाही आहेत ते. तर त्यांनी त्यावेळेला तिला खूप प्रोत्साहन दिलं आणि म्हणाले, की "तू माझ्याबरोबर फिरशील का? तू खूप सुंदर डान्स करतेस." वा, ग्रेट. हां. तर तिला मी डान्समध्ये घातलं होतं, क्लासिकल डान्समध्ये. आणि ती चांगली सिंगर आहे. ती आता कॅनडात आहे, पण तिथे तिने एका ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये सिंगिंग केलेलं होतं.
कॉन्सर्ट मध्ये तिने गाणं म्हटलेलं आहे, तिथे 2 गाणी म्हटली. वा. तर हे अशा मुलांच्या आपण आवडी बघायच्या काय आहेत आणि त्याच्याकडे त्यांचा कल आहे हे कळलं, त्यांना तिथे आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे यापासून ते आपोआप दूर जातील. नक्कीच मॅडम, फार सुंदर आणि अगदी स्वतःचं उदाहरण देऊन तुम्ही समजावून सांगितलं. मला वाटतं इथेही आपल्याला ते समजण्यासारखं आणि शिकण्यासारखं नक्कीच आहे, की फक्त करा म्हणून सांगितलेलं नाहीये, तर करून दाखवलं आणि त्याचं उदाहरण आपण आणखीन एक सगळ्यांना छोटासा किस्सा आहे, तुम्हाला म्हणजे वेळ असेल तर मी सांगते. हो सांगा ना, सांगा. माझा हा. मुलगा खूप लहान होता, मला वाटतं 3-3.5च्या वर्षाचा असेल आणि आमचं ऑफिस म्हणजे वकिलीचं ऑफिस खाली होतं आणि आमच्या इथला जो एरिया तो चांगला एरिया नव्हता. तर त्यावेळेला तिथे ती झोपडपट्टीतली जी मुलं आहेत ती अशी काहीतरी सिगरेट प्यायची वगैरे करायची. तर एकदा ह्याला असं काहीतरी त्यांनी दिलं आणि तो मी पाहिलं की ह्याच्या हातात आहे. मग मी त्याला घरी बोलवलं, त्याला म्हटलं की तुला सिगरेट प्यायला आवडते का? तर त्यांनी मान खाली घातली की त्याला कळलं आपलं चुकलं. की त्याला म्हटलं एक काम कर, हे घेऊन जा पैसे 2 आण, एक तू आणि एक मी. त्याला एवढी लाज वाटली आणि माझा पुतण्या त्यावेळेला माझ्या समोर होता. तो म्हणला, अगं काकू काय तू असं कसं बोलू शकतेस त्याच्याशी? म्हटलं अरे असंच बोलायचं असतं. कारण त्यांना मारून झोपतो. मला वाटलं की तू त्याला मारशील, धोपटशील, काहीतरी शिक्षा देशील. म्हटलं नाही, शिक्षा अशी करून होतच नाही म्हटलं. त्यांना असंच सांगावं होतं. त्याला इतकी लाज वाटली, त्याच्यानंतर त्यांनी कान धरले, म्हणाला की मी पुन्हा करणार नाही. मग झालं ना, मुलांना अशा पद्धतीने आपण समजून दिलं पाहिजे, असं एक माझं मत आहे. म्हणजे मी नक्कीच तरी मॅडम, असं नक्कीच. हो, अतिशय सुंदर किस्सा मॅडम तुम्ही सांगितलाय हा. आणि त्यानंतर खरं आजपर्यंत जनरली सगळ्यांची त्यानंतर आजपर्यंत त्यांनी हातात सिगरेट नाही धरलेली, हे मुख्य आहे. हो मॅडम, नक्कीच. आणि काय होतं माहिती का, म्हणजे जनरली 80% किंवा 99% पालकांची अशीच असते की काही जरी चूक समोर आली तर ओरडून किंवा रागवून तो चूक कशी सुधारली जाईल हाच पहिला प्रयत्न असतो. पण ते तसं न करता जर या पद्धतीनं केलं तर मला वाटतं मुलांच्या चांगलं लक्षात येईल आणि ते ती चूक पुन्हा करणार नाही. फार छान त्यांना मॅडम किस्सा तुम्ही मारून होत सांगितले. नाही, मारून नाही होत काहीच. येस, समजूनच येस, सांगायला पाहिजे. येस. या ह्याच्यामध्येच म्हणजे मगाशी आपला लिखाणाचा विषय झाला, त्यामध्ये प्रश्न कायद्याचा आहे हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाची जन्माची गोष्ट ऐकायला मला नक्की आवडेल. त्याची जन्मकथा अशी आहे की हे मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं की माझे दर शुक्रवारी सकाळमध्ये लेख यायचे, जवळजवळ 2 ते 3 वर्ष हे सदर चाललं. तर लोकांना ते खूप आवडायचे आणि गंमत अशी की त्यावेळेला मुंबईचे जे एक प्रकाशक होते अन्नदाते म्हणून, तर त्या अन्नदातेंनी हे लेख वाचले, त्यांना ते खूप आवडले आणि त्यांनी मला फोन केला. पहिल्यांदा तर मला खूप आश्चर्य वाटलं. तर ते म्हणे की मॅडम मी तुमचे सगळे लेख वाचलेत आणि मला तुमच्या लेखांचं पुस्तक करायचंय. वा. तर मला म्हणजे हे अनपेक्षित होतं एकदम. मग म्हणजे मला पहिल्यांदा असं काय बोलावं ते सुचलं नाही. म्हटलं करा की सर, काहीच हरकत नाहीये. आणि मग त्यांनी ठरवलं की हे पुस्तक करायचं आणि मग तिथून त्याचा तो प्रवास सुरू झाला. मग त्यांना ते सगळं लिखाण तयार करून द्यायचं, व्यवस्थित सेक्शन वाईज देणं, हे सगळं असं करत ते पुस्तक प्रकाशन माझं झालं. आणि सांगण्याची एक विशेष अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की सगळे हायकोर्ट जजेस त्यावेळेला जे माझ्या वेळेला कार्यरत होते, त्यावेळेला सगळे हायकोर्ट जजेस त्या प्रकाशनाला आले होते. वा. माझे सगळे वकील मित्र झाडून सगळं म्हणजे हॉल भरला होता पूर्ण. जागा नव्हती बसायला लोकांना, इतकी लोकांची गर्दी होती आणि प्रकाशन खूप सुंदर झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला नंतर हे जजेस विचारायचे की मॅडम सेकंड पुस्तक परत कधी? वा. नक्कीच, नक्कीच. मला वाटतं यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट नाही की पहिल्या पुस्तकाचा सोहळा एवढा भव्य दिव्य होतं आणि हो. लगेचच दुसऱ्या पुस्तकाची विचारणा होते. फार सुंदर मॅडम, फार छान सांगितलं तुम्ही. या आणि सगळ्या त्याच्यात म्हणजे सगळ्यांनी माझेच म्हणजे माझ्याकडे ज्या केसेस आलेल्या होत्या त्याचंच निरूपण त्याच्यात आहे. मी मगाशी जसं बोलले त्या आणि ते गोष्टी रूपात मांडल्यामुळे लोकांना अधिक ते आवडलं. म्हणजे असा तुम्ही कायदा सांगितलं तर लोक वाचायला तयार होत नाहीत, पण गोष्ट आहे म्हणलं की लोक वाचायला तयार होतात. नक्कीच. आणि गोष्टी रूपातनं म्हणजे जे काय आपल्याला सांगायचं आहे, जसं आपण मराठीमध्ये म्हणाय की सोनारानेच कान टोचले पाहिजे, तसं जो डोस द्यायचा तो दिलाय, पण तो गोष्टी रूपातनं दिलाय जेणेकरून तो सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. वा. तुमच्या एक सुंदर मॅडम, लक्षात आली सुंदर. का एक गोष्ट, म्हणजे जी जी भूमिका मी लहान मुलांच्या बाबतीत घेतली, तीच भूमिका मी मोठ्यांच्या बाबतीतही घेतली इथे. येस. म्हणजे लोकांना आपल्याला लस तर द्यायची आहे, पण ती लस कशी द्यायची, तुम्ही जो शब्द वापरला, वेगळ्या पद्धतीने द्यायची, म्हणजे मग त्यांना तो कळतो कायदा. तर या पद्धतीने मी ते समोर आणलं. खूप वा. छान वा. रिस्पॉन्स मिळाला आणि मला. येस, येस.
तो मिळणारच होता मॅडम, कारण तुमचा अनुभव आणि प्लस तुमच्या लेखनाचं सामर्थ्य या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये एकत्रित झाल्या होत्या आणि म्हणूनच ते पुस्तक मला वाटतं एवढं सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलं असणार आहे. या सगळ्या बरोबरच मॅडम तुम्ही म्हणजे कला क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. स्वर्गीय प्रभाकर पणशीकर सरांच्या सोबत तुमचं नाटकामध्ये भूमिका आहेत आणि बरेच काही तुम्ही अभिनयाचे पण हे केलेले आहेत, तर त्याविषयी काय सांगाल आणि तो अनुभव कसा होता तुमचा? ऍक्च्युली खरं सांगायचं तर माझी सुरुवात म्हणजे खरं तर प्रत्येकच गोष्टीची सुरुवात माझ्या गावापासूनच झालेली आहे, जे आमचं जे मूळ गाव आहे. म्हणजे मुलीच्या वेळेला मी 7 महिन्याची गरोदर होते आणि त्यावेळेला मला पहिल्यांदा नाटकात रोल करशील का असं विचारलं आमच्या ग्रुपने. त्यावेळेला मी पहिल्यांदा नाटकात काम केलं, मी प्रेग्नंट असताना, वा. आणि तिथून माझी सुरुवात झाली. आणि नंतर आपल्या देशपांडे, सुलभाताई देशपांडेंकडून मला बक्षीसही मिळालं होतं. काम केल्यानंतर मला त्याच्यात बक्षीसही मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर मग बरेच दिवस गॅप गेला, पण मग आम्ही जेव्हा नागपूरला आलो, तर नागपूरची गोष्ट अशी आहे की तिथे माझ्या एका निर्मात्याशी ओळख झाली आणि पहिल्या प्रोफेशनल नाटकात मी काम केलं बामणवाडा ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये माझा एक पेशवाई स्त्रीचा रोल होता. नऊवारी साडी, भरगच्च दागिने, छान असं कपाळी मोठं कुंकू आणि असं एकदम ठेकेदार, म्हणजे अशी काय म्हणतात ना, अशी टेचत असलेली एक पेशवाई स्त्री, अशी ती माझी भूमिका होती. आणि तो रोल खूप छान झाला होता आणि सगळ्या पेपर्समध्ये त्याची बातमी आली होती. इकॉनॉमिक टाइम्स, नंतर टाइम्स ऑफ इंडिया, मराठी सगळे पेपर, सकाळ, लोकमत, सगळ्या पेपरमध्ये ती बातमी झळकली होती. तर तो एक रोल होता. आणि त्याच्यानंतर म्हणजे हा नागपूरला वसंतराव देशपांडे हे खूप मोठं नाट्यगृह आहे. इथे आपलं नाटक होणं म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट मानली जाते. 1000 पेक्षा जास्त कपॅसिटी असलेले हे नाट्यगृह आहे. तिथं माझं हे पहिलं नाटक झालं. म्हणजे मला माझे मिस्टर म्हणाले, आमचे साहेब म्हणाले की तू फार भाग्यवान आहे की तुला एवढ्या मोठ्या नाट्यगृहात काम करायला मिळालं. आम्ही तर असं छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये काम केलं, तेही नाटकात काम करतात. तर मी याच्यात तर त्यांना ते खूप हे वाटलं. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याच नाट्यगृहामध्ये तो मी नवेसचा प्रयोग आला, पणशीकर काकांचा. तर मी तो पाहायला गेले आणि माझं असं एक खासियत म्हणजे प्रत्येक वेळेलाच आहे की कुठलंही नाटक पाहिलं, कुठेही पाहिलं तरी तो कलाकार लहान असो की मोठा असो, मी ते कधीच मानत नाही. पण त्या कलाकाराला जाऊन मी दाद देते की तुझं काम खूप छान झालं किंवा तुमचं काम खूप छान झालं. ही माझी सवय आहे, खूप जुनी सवय आहे. तसं मी पणशीकरांकडे गेले आणि त्यांना आपण म्हणणं म्हणजे लहानपणी मोठा गाजते तर नटसम्राटच होते म्हणा, त्यांच्याबद्दल काय बोलणार. पण मी तरी त्यांना भेटले आणि मी त्यांना माझा लहानपणीचा एक किस्सा सांगितला की त्यांना म्हटलं की मला आज तुम्हाला ह्याच्यासाठी भेटायचं होतं काका, की मी लहानपणी तुम्ही लुच्चे लफंगे आहे हे ऐकलं होतं. आणि हा लुच्चा लफंगा कोण आहे? कारण तो मी नवेचे नाटक नऊ स्त्रियांना फसवलेला लुच्चा लफंगा. आणि माझ्या आईवडिलांनी ते पाहिल्यामुळे त्यांच्या तोंडात ते सारखे ते शब्द मी ऐकायचे. तर म्हटलं याला एकदा भेटायलाच पाहिजे, ह्या माणसाला कोण आहे. तर म्हटलं काका म्हणून आज मी तुम्हाला भेटायला आले. त्यांना इतकं ते आवडलं माझं इतकं असं म्हणजे स्पष्ट बोलणं. ते म्हणे वा छान, पण मला तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं आहे. तर मी म्हटलं का आपण तर पहिल्यांदा भेटतोय काका, मी तुम्हाला लहानपणी ठरवलं तेव्हा ते आत्ताच भेटत आहे मी तुम्हाला, तर त्याच्यामुळे आपण कधीच भेटलो नाही. मग त्यांच्या एका कलाकाराने सांगितलं की तुम्ही यांचे फोटो पाहिलेत म्हणे बाबा, त्यांना बाबा आणि पंत म्हणायचे सगळे, की बाबा तुम्ही यांचे फोटो पेपरला पाहिलेत म्हणे 4 दिवसापूर्वी. तर ते म्हणाले की तू माझ्या नाटकात काम करशील का? तर म्हटलं ठीक आहे करेन. मग त्यांनी माझी ऑडिशन घेतली. करेन म्हणजे लगेच दिलं नाही, माझी ऑडिशन घेतली, मला रेकॉर्ड करायला लावलं, पुस्तक दिलं, त्या टायमिंग मध्ये बसवायला लावलं. नंतर त्यांच्या असिस्टंटनी माझी ऑडिशन घेतली, सगळं झालं, सिलेक्ट झाले. सिलेक्ट झाल्यानंतर प्रॉब्लेम हा झाला की आमच्या साहेबांनी सांगितलं की पोरग आपलं 10वीला आहे, नाटकात बिटकात कामं करायची नाही. अहो म्हटलं पणशीकर काकांच्या सोबत करते तरी नाही. मग पणशीकर काका मला म्हणे मी घरी येऊ का? म्हटलं नाही काका, ते ब्रह्मदेवाचं ऐकत नाही तुमच्या तर ऐकणारच नाही म्हटलं. मग तो तसाच किस्सा केला. त्याच्यानंतर आमची पोस्टिंग नाशिकला झाली. मग नाशिकला साहेबा हॉटेल म्हणून खूप मोठं हॉटेल आहे, त्याचा 25वा वर्धापन दिवस होता. आणि त्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने म्हणजे आम्हाला इन्व्हिटेशन होतं आणि तिथे काका प्रमुख पाहुणे होते. तिथे गेल्यानंतर माझी तिथे भेट झाली. मला म्हणाले की तू कुठे आहेस? नागपुरात तुला फोन करून करून थकलो. आणि त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल वगैरे त्यावेळेला नव्हता एवढा. तर ते म्हणे की तुझा घरी नुसता फोन वाजतो, तू आता भेटते म्हणे मला त्याच्यानंतर. तर मग त्यांनी परत मला विचारलं की तू आता माझ्या नाटकात काम करशील का? म्हटलं बाप रे, एवढा मोठा माणूस आपल्याला 2-2दा विचारतो आणि आपण नाही सांगायचं काही बरोबर नाही. मी डायरेक्ट हो सांगून दिलं. तर मग म्हणे आता नवरा काही म्हणणार नाही. म्हटलं नाही, म्हणलं तरी मी करणार.
आणि मी त्यांना हो म्हटलं. आणि मग तरी ह्यांना माहीतच नव्हतं, साहेबांना माहीत नव्हतं आमच्या, की मी नाटकात काम करणार आहे. म्हणजे मी त्यांच्यापासून लपवून त्यावेळेला 16,000 देखणी हे एक हा तमाशाचा जो एक फड होता बघा, तर त्याच्यात ती भाग्यश्री काळे म्हणून होती. तर ती त्याच्यात प्रमिला परांजपेचा तिने रोल केला होता. तर तिच्याकडे मला काकांनी सांगितलं, की तू जा आणि तिथं ट्रेनिंग घे. तर मी तिच्याकडे जायची, पण ह्यांना माहित नव्हतं. पण मग एक दिवस जेव्हा प्रयोगाचा दिवस उजाडला, त्या दिवशी मला काकांनी सांगितलं फोन करून, की सुषमा आपल्याला उद्या 3:30 वाजता मी तुला साहेबा हॉटेलपाशी घ्यायला येतो आहे आणि तू तयार राहा आणि मी तुला तिथे पिकअप करतो. मग आता आली पंचायत. मला रात्री झोपच नाही लागली. 3:30ला जायचं म्हणजे झोपच लागली नाही. मग मला ह्यांना सांगण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग ह्यांना सांगितलं, पण मग ह्यांनी सोडलं मला. मग तिथून मग माझी सुरुवात झाली म्हणजे खरी, की तो मी नवेशच्या आम्ही आणि प्रॅक्टिस कुठे करणार? प्रॅक्टिसला काहीच नाही ना भाव. मी घरात प्रॅक्टिस करायची आणि मुलांना परीक्षक म्हणून बसवायची. आणि मुलांना म्हणायची, की वा. "काय रे बाबा, मग कुठं चुकतंय माझं सांगा." मग पोरं म्हणायची, की "आई तू इथं हे असं जरा वरती चढ आवाजात बोल, इथे खालच्या आवाजात बोल." असं काय सांगायचे, करायची. मग आमची खरी प्रॅक्टिस झाली निर्मिती सावंतच्या बसमध्ये. निर्मिती सावंतची बस होती. त्याच्यातनं आम्ही सगळे निघालो होतो. आणि तिच्या बसमध्ये मग काकांनी आणि माझी तिथे आमची रिहर्सल झाली बसमध्ये, की कसे डायलॉग बोलायचे. आणि जेव्हा ऍक्च्युअल आम्हाला म्हणजे मला स्टेजवरती पाऊल ठेवण्याची वेळ आली, तेव्हा मला इतका घाम फुटला होता धरधरून. कारण मी पणशीकर काकांना मराठीतला अमिताभ बच्चन म्हणते. माझ्यासाठी ते वा. मराठीतले अमिताभ बच्चन आहेत. तर मला भीती वाटली, की मी यांच्यासमोर कसं बोलणार? पण काही नाही, माझं ते असंच आहे. मी आधी घाबरले तरी नंतर तिथे जर गेले ना, माझं एकदम सगळी भीड जाते आणि मी काय करते मलाही नाही कळत. पण नंतर काकांनी रात्री 2:30 वाजता फोन केला ह्यांना, की हिने खूप छान काम केलं. कारण आमचं 1:30-2 वाजता प्रयोग संपला आणि त्याच्यानंतर आमची जेवणं जी असतात ती हॉटेलमध्ये नाही होते. का एक घर ठरलेलं असतं. तिथे आम्ही सगळे कलाकार जेवतो. तर तिथे गेल्यानंतर काका म्हणे, "फोन लाव." जान्हवी म्हणाली, की "बाबा एवढ्या रात्री कुठे कोण फोन उचलणार आहे?" म्हणे, "तू लाव तर फोन खरी." म्हणे. आणि लावल्यानंतर काकांनी रात्री सांगितलं ह्यांना फोन केला, की "सुषमाने छान काम केलं आणि पाठांतर तिचं अगदी फक्त मग आपल्याला ह्याच्यापेक्षा अजून काय अवॉर्ड हवं?" सगळ्यात बास. महत्वाचा अवॉर्ड मला मिळाला. नक्कीच. तर अशी माझी सुरुवात झाली. बऱ्याच नाटकांमध्ये मी कामं केलेली आहेत. नक्कीच मॅडम, नक्कीच. आणि हा आणि किस्सा. त्याच्यानंतर हम्म. त्याच्यानंतर मुंबईला मग मी एक शॉर्ट फिल्म काढली होती. त्या शॉर्ट फिल्मचं पण ते असंच आहे, की मला एक भेटले आणि त्यांनी मला त्याच्यात मार्गदर्शन केलं. मी शॉर्ट फिल्मचं इतकं मनावर घेतलं, की करायचीच ती. मग त्याच्यासाठी स्क्रिप्ट लेखन केलं आणि ते सगळं काढच्या म्हणजे त्या सगळ्या प्रोसेसला मला जवळ-जवळ 6 महिने लागले. आणि मग तिचा जन्म व्हायला 7वा महिना उजाडला. म्हणजे जसं आता बाईचं बाळंतपण असतं ना, तसे 7 महिने त्यांनी पूर्ण घेतले. बरोबर, 7व्या बरोबर. महिन्यामध्ये ती फिल्म ओपन झाली. तर त्याच्यामध्ये मला डॉक्टर सचिन जे नानावटी हॉस्पिटलमधले जे डॉक्टर सचिन म्हणून आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. पण त्यांच्या मदतीमुळे ही फिल्म माझी होऊ शकली. नक्कीच, नक्कीच. फार म्हणजे समृद्ध करणारे अनुभव आहेत मॅडम तुमचे. आणि खरंच तुम्ही म्हणताय तसं कलाक्षेत्र असेल किंवा व्यावसायिक क्षेत्र असेल, इथे दरवेळेला आपल्याला कोण ना कोणतरी भेटत जातं. ते प्रेरणा हो. देत असतं, पण ऍक्च्युअल काम करण्याचं जे काही हे असतं, कृती करण्याचं, ते आपल्यावरती असतं. आणि मला वाटतं ते तुम्ही सातत्यानं करत आलात. कुठलंही नवीन क्षेत्र तुम्ही ज्यावेळेला, म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की पहिल्यांदा भीती वाटते, पण नंतर मला कळत नाही, मी त्या भूमिकेत जाते आणि ते माझ्याकडनं अतिशय व्यवस्थित होऊन जातं. मला वाटतं हे काहीतरी एक योगायोगच म्हणावा लागेल, दैवी. कारण आपण सुरुवात एका उद्देशाने करतो, सुरुवातीला घाबरलेलो असतो, पण ते ऑटोमॅटिकली आपल्या हातातनं ते होत जातं. दैवी आणि देणगी तसाच असते ती, तुमचा, दैवी देणगी. येस, येस. आणि तसाच तुमचा तो प्रवास खरोखरच एक अद्भुत आहे असं म्हणावं लागेल. त्या सगळ्यामध्ये तुम्ही टीव्हीवरती असेल किंवा वर्तमानपत्र असेल किंवा बरं, म्हणजे बऱ्याच तुम्ही वेगवेगळ्या भूमिका निभावलेल्या आहेत. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणालात, की तुम्ही निर्माती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर हे तुमचं कला क्षेत्रातलं काम असेल किंवा व्यावसायिक क्षेत्रातलं काम असेल, ह्या दोन्हीचा तोल तुम्ही कसा सांभाळात मॅडम? ते म्हणतात ना, आवड असली की सवड मिळते. तसं आवड होती म्हणून ती सवड काढली. आणि आपल्याला सवड तेव्हा मिळते जर आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल. म्हणजे नक्कीच. नुसतं आवड असून नाही चालत. कारण लोकांना बरंच काही काही आवडत असतं, पण करण्याची हिंमत नाही होत. तर ती हिंमत तुम्ही एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय तुम्हाला दुसरं पाऊल पुढे टाकताच नाही येत. तर तुम्हाला एकतरी पाऊल पुढे टाकलं पाहिजे. होईल की नाही, कसं होईल? माझा एक असा स्वभाव आहे, की मी झोकूनच देते. म्हणजे मी येस. विचारच करत नाही, की होईल की नाही? होईल ते होईल. माझ्या मनात विचार असतो, की होईल ते होईल. काय होणार आहे? फार फार तर नाही होणार ना, न का होईना.
पण झालं तर आनंद मिळेल ना आपल्याला. नक्कीच. तर तो झोकून देण्याचा जो एक स्वभाव आहे, त्याच्यामुळे मला हे पण नेहमी म्हणत असतात, की तू अशी एकदम जाऊन झोकून देते स्वतःला. तर ते झोकून देणं पाहिजे सगळ्यांमध्ये. ते झोकून देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली ना, की माणूस काहीही करू शकतो. आता ती येस. अरुणिमा सिन्हा म्हणून एक आहे ना, तिने नाही का तिचा एक पाय हे झाल्यानंतर सुद्धा तिने एव्हरेस्ट गाठलं. का गाठलं? कारण तिने विचारच नाही केला, की मी चढू की नाही, चढू शकेन की नाही हा विचार केलाच नाही तिने. तिने निर्णय घेतला चढायचंय. त्यासाठी तिला जे करता येईल ते वाटेल ते तिने केलं आणि तिने ते शिखर गाठून दाखवलं. तर ते येस. शिखर गाठण्यासाठी तुम्हाला पहिलं पाऊल टाकायला पाहिजे. मस्त. मस्तच मॅम. आणि मला वाटतं म्हणूनच त्या सगळा डोलारा तुम्ही सांभाळू शकलात. त्याचबरोबर जसं आता म्हणजे बदललंय, जग बदललंय, तसं डिजिटल माध्यमांच्या मध्ये पण तुम्ही फार ऍक्टिव्ह असता. मग भले इथे युट्यूब असेल, फेसबुक असेल, तर तुमच्या ब्लॉगच्या माध्यमातून पण तुम्ही काम करत आहात. तर ह्याचा तुमचा अनुभव कसा आहे आणि काय वाटतं म्हणजे तुम्हाला या डिजिटल माध्यमांच्या बद्दल किंवा त्याच्यावर व्यक्त होताचा तुमचा अनुभव कसा आहे? माझी ना प्रत्येक गोष्टीत काम करण्याची एक तळमळ असते. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, की आपण आपल्याला जे माहित आहे ना, ते दुसऱ्याला माहीत करून द्यावं. ही माझी तळमळ असते आणि लोकांनी जागरूक व्हावं या गोष्टीमध्ये, असं मला खूप वाटतं. मी बालक-पालक संवाद ही जरी माझी साम टीव्हीवर मुलाखत झाली, तरी मला असं वाटलं, की सगळेजण ती पाहतातच असं नाहीये किंवा सगळेजण ब्लॉग बघतात असंही नाही. पण मी ब्लॉग निर्माण केलाय बालक-पालक संवादाचा. मी नंतर तो Facebookवर टाकेन त्याचा आयडी. तर त्याच्या माध्यमातून मी लिहित राहते, की लोकांना त्याच्यातही मला प्रश्न विचारतात लोकं, की "मग मॅडम आमचा मुलगा असा-असा आहे, मग आम्ही काय करायचं?" अशी लोकं प्रश्न विचारतात. मला त्यांना मदत करायला खूप आवडतं. त्यानंतर मी व्हिडिओ सुद्धा जे सुरू केले ते सोशल व्हिडिओ, की आजकाल ना घरामध्ये इतके प्रॉब्लेम्स चालू आहेत, इतके प्रॉब्लेम्स चालू आहेत, की त्या प्रॉब्लेममध्ये माणूस निराशेच्या गर्तेत जातो आणि तिथून त्याला बाहेर येणं खूप कठीण होतं. तर त्याच्यामुळे मी सोशल व्हिडिओ सुरू केले, की अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? कसं वागलं पाहिजे? घरामधलं म्हणजे वातावरण जे आहे ते आनंदी कसं ठेवता येईल? हा प्रयत्न कसा केला पाहिजे? सगळ्यांना जमतंच असं नाहीये, पण जमवण्याचा प्रयत्न तर आपण ॲट करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला जमते असं नसते, पण ती केल्याने होतं आहे रे, असं म्हणतो ना आपण, आधी केल्याची पाहिजे. तर ते आधी करून बघा तुम्ही. तर त्याच्यासाठी म्हणजे माझा हा व्हिडिओ मी सुरू केल्यानंतर मी आध्यात्मिक व्हिडिओ पण माझा सुरू आहेच स्वामींवरचा, श्री स्वामींचा. तर त्याच्यावरती मी तोही टाकत असते. त्याच्यात नाही अध्यात्म म्हणजे मी फक्त चमत्कार सांगतच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बोधकारक कथा काय आहेत? त्याच्यातनं काय बोध घेता येईल? ते सांगितलेलं आहे. तर ते असे म्हणजे लोकांना जनजागृती अशी व्हावी म्हणून हे माझा हा खूप म्हणजे ही धडपड असते, तळमळ असते माझी. त्यामुळे मी हे नक्कीच, सगळं नक्कीच. करत असते. वा मॅम, वा. आणि म्हणजे या सगळ्या माध्यमातून तुमच्या भविष्यामध्ये काय उपक्रम आहेत, की पुढे जे व्हिडिओज तुम्हाला बनवायचे आहेत, YouTube वरती असतील किंवा Facebook वरती असतील, त्याचे विषय काय असतील आणि त्यातनं आम्हाला काय शिकायला मिळणार आहे? नाही, शिकायला काय मिळणार आहे म्हणजे मी काही शिकवण्या इतकी फार मोठी वगैरे आहे असं मला नाही वाटत. पण माझा एक तो प्रयत्न एवढाच असतो, की आपल्याला असलेलं ज्ञान दुसऱ्याला द्यावं. एवढाच फक्त माझा प्रयत्न असतो. कोणाला शिकवणं वगैरे हे आपल्या हातात नसतं. त्याच्यातनं काय घ्यायचं हे ज्याच्या त्याने ठरवायचं असतं. बरोबर. त्याच्यामुळे फक्त ज्ञान मला जे आहे ते मी देण्याचा प्रयत्न करते. त्याच्यातनं काय उचलायचं हे समोरच्याने ठरवायचं. तर मी आता पुस्तक तर माझं झालंय लीगल ह्याच्यावरती, कायद्यावरती. पण मला असं वाटतं, की आपण लीगलवरती व्हिडिओ तयार करावेत. म्हणजे मी क्रिमिनल लॉयर आहे. तर मला असं वाटतं, की आय-पी-सी आणि क्रिमिनल लॉ ह्याच्यावरती जर मी अशी सेक्शन वाईज माहिती दिली, तर लोकांना बऱ्याचदा असं होतं, की गुन्हे घडतात. का घडतात? तर त्यांना माहीतच नसतं, की याचा हा अपराध काय आहे? ह्याच्यासाठी शिक्षा काय आहे? सजा काय आहे? पण जेव्हा ते कोर्टात जातात आणि त्यांना शिक्षा सुनावली जाते, तेव्हा मग त्यांना लक्षात येतं, की अरे बापरे! हे तर आपण फार आपल्याकडनं मोठा भयंकर अपराध झालाय आणि त्यांच्या पायाची खालची जमीन सरकते. तर मला असं वाटतं, की छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये कायदा लपलेला आहे, गुन्हा लपलेला आहे. तर तो जर माहीत झाला लोकांना, तर लोकं कदाचित त्याच्यापासून 4 हात दूर राहण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मी आता एक असा विचार माझा आहे, की आपण YouTubeवरती आता नवीन चॅनल लीगल वाईज सुरू करावं. वा. आय-पी-सी आणि क्रिमिनल लॉवरती सुरू करावं. म्हणजे जेणेकरून लोकांना त्याच्यातली माहिती मिळेल आणि लोकं जागृत होतील त्याच्यामध्ये. नक्कीच मॅडम, नक्कीच. फार छान उपक्रम आहे हा. आणि तुम्ही म्हणता असं म्हणजे बऱ्याच वेळेला हे माहितीच नसतं, की आपण हे करतोय हा गुन्हा आहे किंवा कायद्याचा म्हणजे कायद्याचा भंग करतोय बऱ्याच वेळेला माहिती नाही. पण जर हे अवेअरनेस म्हणजे युट्यूबचे किंवा फेसबुकच्या माध्यमातून जर असे अवेअरनेसचे व्हिडिओ मिळाले, तर बऱ्यापैकी आपण सगळ्यांना जागृत करू आणि
छोटे छोटे जे काही कायदेभंग होतात ते तरी कमी करण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू असं वाटतं. फार छान मॅडम तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात आणि खरोखरच म्हणजे अगदी तुमचा लग्नापासूनचा, शिक्षणापासून, नंतर वकिलीचा जो काही प्रवास आहे, नंतर कलाक्षेत्राचा तुमचा प्रवास हा निश्चितपणे मला वाटतं प्रेरणा घेण्यासारखाच आहे. आणि सातत्यानं नवीन नवीन काहीतरी शिकणं आणि फक्त शिकून थांबायचं नाही, तर ते समाजोपयोगी कसं बनवता येईल हा तुम्ही सातत्याने विचार केलात आणि त्यावरती कृती केलीत. फार सुंदर तुम्ही तुमचा प्रवास सांगितलात मॅडम. आता माझ्या महत्वाच्या प्रश्नाकडे मी येते की मी आत्मनिर्भर या प्लॅटफॉर्मची निर्मिती मी यासाठीच केली होती की महिलांना मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावरती आत्मनिर्भर बनवण्यासाठी मार्गदर्शन करणं हा माझा ध्यास आहे. सो ह्या महिलांनी आत्मनिर्भर व्हावं यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा तर कुठल्याही गोष्टीसाठी पहिल्यांदा आत्मविश्वास खूप गरजेचा आहे. त्याचा जर तुमच्यामध्ये अभाव असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. शंका नको, निशंक होई रे मना. म्हणजे निशंक होऊन तुम्ही काम करा. मन निशंक करून तुम्ही काम करा. स्वतःला झोकून द्या कामामध्ये. काय होणार आहे फार फार तर एक ते काम नाही होणार, नाही तर नाही, हरकत नाहीये. पण स्वतःला जर आत्मनिर्भर बनायचं असेल तर एक पाऊल टाका पुढे. स्वतःमध्ये खंबीरता आणा, आत्मविश्वास आणा. अनेक घरांमध्ये असं होतं की स्त्रिया मार खातात. काय म्हणजे त्यांना नवरा किंवा नवरा गेल्यानंतर नवऱ्यानंतर काय करायचं हा प्रश्न त्यांना पडतो. तर अशा वेळेला आत्मविश्वास जो असतो तो फार कामी येतो. आणि याच्यासाठी मी म्हणेन की मी जे युट्यूबवरती टाकले, सुषमा सावळे हे जर नाव दिलं युट्यूबवर तर माझे सगळे व्हिडिओ त्यांना पाहता येतील. आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत माझ्या इतर व्हिडिओजच्या. तर त्या जरी त्यांनी लिंक्स पाहिल्या ना तरी त्यांच्या लक्षात येईल की नेमकं काय करायला पाहिजे. तर आत्मनिर्भर होण्यासाठी स्त्रिया आत्मनिर्भर आहेतच, मुळातच आहेत. फक्त त्यांना त्याची जाणीव नसते. ती करून देणारं कोणी नसतं. ती स्वतःची स्वतःच कुठलीही जाणीव आपण स्वतःच निर्माण करायची असते. काय आहे ना ती म्हण आहे बघा की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी नाही पाजता येत. ही म्हण आहे. तसं आहे की तुम्हाला फार फार तर आम्ही सांगू की तू हे कर किंवा तू ते कर, पण ते करायचं की नाही हे तुम्हालाच ठरवायचंय. त्याच्यात आपण हात घालायचा की नाही हे तुम्हाला ठरवायचंय. सो तुम्ही ठरवा की मी हे करू शकते. स्त्री शक्ती जागर आपण नवरात्रीमध्ये कार्यक्रम घेतो नेहमी. माझी त्यावेळेला मुलाखत आपणच घेतली होती. तर जागर निर्माण करा तुमच्यामध्ये हा की मी आहे, मी आत्मनिर्भरच आहे आणि माझ्यात सगळं काही आहे. माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. आणि सकाळी उठल्यानंतर ना मी हे बऱ्याच जणांना सांगते की सकाळी उठलं की पहिल्यांदा म्हणायचं की मी खूप खंबीर आहे, मी आत्मविश्वासी आहे, माझ्यामध्ये कुठलाही कमतरता नाही आहे, मी अगदी सुदृढ आहे, निरोगी आहे, माझं मन निशंक आहे, निरोगी आहे. असं जर तुम्ही नुसतं म्हणलात ना सकाळी उठल्यानंतर एक 4-5 ओळी तरी सुद्धा खूप फरक पडतो. खूप फरक पडतो. आणि आणखीन महत्वाची गोष्ट मी सांगते, मी ती सांगितली नाही माझ्या ह्याच्यामध्ये, तो प्रश्न आपला तिकडे गेलाच नाही. पण मी आज गेले 35 वर्ष योगा करते आणि प्राणायाम करते. तर मी त्याचे क्लासेसही घेतले. म्हणून मी इथे एवढंच सांगू इच्छिते, की जर तुम्ही प्राणायाम केला आणि प्राणायामामध्ये सुद्धा अनुलोम-विलोम आणि कपालभाती जर केलं, तर त्याचा तुम्हाला तुमच्या स्मृतीवरती खूप चांगला परिणाम होतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढण्यामध्ये तुम्हाला बळ मिळतं. वा. एवढं मी इथं सांगेन. तर सगळ्या स्त्रियांनी सकाळी उठून काही नाही केलं तर निदान तुम्ही एक कपालभाती करा आणि अनुलोम-विलोम करा. त्याच्याबद्दलची तुम्हाला YouTubeवर माहिती मिळतेच, कसा करायचा. तेवढं केलं तरी नक्कीच. आत्मविश्वास आपला वाढतो. आणि सध्या नक्कीच मॅडम. कोरोनाच्या काळात ते फार गरजेचं आहे, हो. या 2 गोष्टी. कारण फुफ्फुसाचा जो आजार आहे, त्याच्यासाठी श्वसनाचाच आहे तो. श्वसनातनंच तो आत जातो. त्याच्यामुळे श्वसनच तुमचं चांगलं पाहिजे. ती कॅपॅसिटी वाढली पाहिजे. म्हणून ह्या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. नक्कीच. मानसिक आणि शारीरिक हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात आणि ते जर 2 स्ट्रॉंग असतील तर बाकीच्या ठिकाणी आपण निश्चित आत्मनिर्भर होऊ शकतो. फार सुंदर मॅडम तुम्ही सांगितलं. या म्हणजे पूर्ण सगळ्या प्रवासामध्ये तर आम्हाला सकारात्मक प्रेरणा आणि ऊर्जा तर मिळालेलीच आहे. पण तरी एक छोटा संदेश तुमच्याकडनं ऐकायला मला निश्चितपणे आवडेल. तुम्ही काय संदेश द्याल आपल्या सगळ्या मैत्रिणींना? संदेश हाच, आता मी जे सगळं सांगितलं हा संदेशच होता माझा, की तुम्ही स्वतः खंबीर व्हा. कधीही स्वतःला कमी समजू नका. माझ्यात काही कमी आहे. खूपदा शिक्षण कमी असलं की बायका अशा आत्मविश्वास त्यांचं खच्चीकरण होतं, की "अरे मी शिकलेली नाहीये, मग मी याला प्रोटेस्ट कसा करू?" करायचा. एक लक्षात ठेवायचं, की माणूस संस्कृत असणं, माणसाचा सुसंस्कृतपणा हा त्याच्या शिक्षणावर अवलंबून कधीच नसतो.
खेड्यातली तुम्हाला गावठाण बाई सुद्धा खूपच सुसंस्कृत आढळेल. तिच्या वागण्यामध्ये सुशिक्षितपणा तुम्हाला जाणवेल. म्हणून शिक्षण आणि सुसंस्कृतपणा याच्यामध्ये अजिबात म्हणजे ह्या गोष्टी एकमेकांशी निगडीत नाहीतच. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या मुळात तुमच्यामध्ये जर का खंबीरपणा असेल, आत्मविश्वास असेल, तर तुम्ही काय वाटेल ते करू शकता. कुठलंही शिखर पादाक्रांत करू शकता. वा. त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढवा एवढाच मी संदेश देईन. नाही. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि मशाल घेऊन निघा पुढे. वा वा. फार सुंदर सांगितलं मॅडम तुम्ही. तुम्ही आज इथं आलात आणि तुमचा हा प्रवास आत्मनिर्भरतेचा आमच्या सगळ्यांसमोर मांडलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मॅडम. निश्चितपणे तुम्ही जो मशालीचा संदेश दिलेला आहे तो घेऊन आम्ही सातत्याने पुढे जात राहू. तो प्रकाश आमच्या तर जीवनामध्ये उतरवूच, पण इतर महिलांच्या जीवनामध्ये कसं उतरवता येतं ह्याचा जाणीवपूर्वक आम्ही प्रयत्न करू. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही सुद्धा मला इथं इन्व्हिटेशन दिलं, आमंत्रण दिलं आणि तुमच्यामुळे मला आज माझं हे मनोगत व्यक्त करता आलं, म्हणून तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद. येस. आणि आपल्या सगळ्या ऑनलाईन मैत्रिणींचे पण मी मनपूर्वक आभार मानते. तुम्ही सातत्याने येताय. हिरकणी असेल, उद्योजिका असेल किंवा आपल्या आधुनिक सावित्री असेल, यांचा जीवन प्रवास जाणून घेताय. मला तुम्हाला सांगायला इथं फार आनंद वाटतोय की आजचा हा माझा 95वा इंटरव्ह्यू अतिशय यशस्वीपणे पार अरे पडला. वा. आणि अभिनंदन. येस, थँक्यू सो मच मॅम. आणि नक्कीच 100 इंटरव्ह्यू मी लवकर पूर्ण करेन. हे 100 शतक जास्त मला वाटणार. तुम्ही 100च्या पुढे 1000 पर्यंत जातील तुमचे इंटरव्ह्यू. डोंट वरी. हा आत्मविश्वास ठेवा. येस येस. तर या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्या सोबत आहात आणि त्यामुळे मी तुम्हाला अशी विनंती करते की इथून पुढचे सगळे इंटरव्ह्यू, या आधीचे तर तुम्ही बघितलेलेच आहेत, पण इथून पुढचे सगळे इंटरव्ह्यू लाईव्ह येऊन बघण्याचा प्रयत्न करा आणि मला प्रोत्साहन देत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. धन्यवाद.